तर एसएस मॉड्यूल प्रकरणी पुण्यात एनआयएची मोठी कारवाई। पुण्यातल्या कोंढवा परिसरातील 4 मालमत्ता एनआयएकडून जप्त करण्यात आल्या। अटक केलेल्या संशयित आरोपींची मालमत्ता एनआयएकडून जप्त करण्यात आली। तर एसएस मॉड्यूल प्रकरणी आतापर्यंत 11 ते 12 जणांना एनआयएकडून अटक झाली आहे। संशयित दहशतवादी राहत असलेल्या फ्लॅटही एनआयएकडून जप्त केला गेलाय। अटक केलेल्या संशयित आरोपींची मालमत्ता एनआयएकडून जप्त करण्यात आलेली आहे। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जुळलेत। अभिजित, काय सविस्तर माहिती? वृषाली, पुण्यात राष्ट्रीय एनआयए कडून जी आहे ती मोठी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। इसिस मॉड्यूल प्रकरणी अटक असलेल्या आरोपींची जी प्रॉपर्टी आहे पुण्यातली, त्या प्रॉपर्टीवर जप्तीची कारवाई करत जवळपास 4 प्रॉपर्टी पुण्यातील कोंढवा परिसरातून जे आहे ते जप्त करण्यात आलेले आहे। खरं तर संशयित दहशतवादी ज्या फ्लॅटमध्ये राहत होते ते फ्लॅट देखील आता एनआयए कडून जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। गेल्या वर्षी पुण्यातील कोथरूड परिसरातून खरं तर पुणे पोलिसांनी 2 संशयित आरोपींना जे आहे अतिरेकी म्हणून ताब्यात घेतलं होतं आणि त्या सगळ्या प्रकरणी मोठे खुलासे या गेल्या 1 वर्षात झालेले आहेत। टेरर फंडिंग प्रकरण असेल किंवा इसिस मॉड्यूल प्रकरण असेल, या सगळ्या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए कडून करण्यात येत आहे। आतापर्यंत एकूण 12 जणांवर जी आहे अटकेची कारवाई एनआयए कडून करण्यात आलेली आहे। देशभरातून 11 ते 12 जणांना एनआयए कडून या इसिस मॉड्यूल प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्याच अनुषंगाने पुण्यात जे संशयित आरोपी राहत होते किंवा इतर ज्या मालमत्ता आहेत इसिस मॉड्यूल प्रकरणी अटक असलेल्या सर्व संशयित आरोपींच्या त्या मालमत्ता जवळपास 4 मालमत्ता ज्या आहेत ते पुणे पोलिसातील पुणे पोलिसाच्या कोंढवा पोलिसांच्या हद्दीत होत्या आणि त्या सर्व मालमत्ता आता या एनआयए कडून जे आहे ते जप्त करण्यात आलेले आहे। आज दुपारच्या सुमारास ही कारवाई जी आहे ती एनआयए कडून करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणी एटीएस देखील एक मोठा टेरर फंडिंग प्रकरणाचा तपास जो आहे तो करत आहे आणि हा सर्व जो तपास आहे तो आता एनआयए कडे सुपूर्द गेल्या काही दिवसात करण्यात आला होता आणि त्यामध्ये आज मोठी घडामोड खरंच वृषाली म्हणावं लागेल। कारण जवळपास 4 मालमत्ता आता एनआयए कडून ज्या पुण्यातल्या आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।